पोलीस भरतीचं स्वप्न पाण्यात बुडाले. मत्स्यदरी पोलीस अकॅडमीतील 19 वर्षीय तरुणीचा खदानीत मृत्यू. 2 संशयित ताब्यात. अंबड पोलिसांची कारवाई. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीचा पाण्यानं भरलेल्या खदानीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मुलीच्या निधनानं कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या प्रकरणी खदानीचे संचालक आणि प्रशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलंय. मिळालेल्या माहितीनुसार अंबड शहरातील रहिवासी प्रीती अंशीराम भाकड वय वर्ष 19 ही पोलीस भरतीची तयारी करत होती. पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न उराशी बाळगून ती दररोजप्रमाणे सरावासाठी शहरापासून काही किलोमीटर अंतरावरील वळवंडा शिवारातील खदानी परिसरात गेली होती. मात्र सरावादरम्यान पाण्यानं भरलेल्या खदानीत बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटना घडताच परिसरातील युवकांनी आरडाओरडा करत तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीनं तरुणीचा मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. तिथं डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर प्रीतीच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. मयत तरुणीचे वडील अंशीराम भाकड यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. गरीब कुटुंबातील मुलीचे पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न आता अशा दुर्दैवी घटनेनं संपुष्टात आल्यानं संपूर्ण अंबड तालुक्यात हळहळ व्यक्त होतीये. मुलीच्या मृत्यूनंतर आईवडिलांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. या संदर्भात अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांनी घटनेची माहिती देत पुढील तपास सुरू असल्याचं सांगितलंय. आज रोजी अंबड येथील मत्स्यदरी करिअर अकॅडमीचे जे पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र जे आहे तर त्याचे काही विद्यार्थी भालगावनी व्यायामासाठी रनिंगसाठी गेले होते. त्यानंतर त्यांच्या प्रशिक्षकांनी त्यांना जे खदान आहे वलखेडामध्ये त्या खदानीच्या तिथं पोहायला घेऊन गेले होते. त्यामध्ये मुलं आणि मुली हे एकत्रित होते. त्यातल्या मुली काही पोहायला गेल्या, त्यापैकी एक मुलगी पोहायला गेली आणि ते पाण्यात बुडून मयत झाली. अशा प्रकारची घटना आहे. त्यातील त्या मुलीचे वडील जे आहेत अंशुराम भाकड यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्या तक्रारीप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये 2 आरोपी जे आहेत तर ते ताब्यात आहेत. अधिक तपास चालू आहे. माहिती अशी मिळते की अजून एक मुलगी पाण्यामध्ये डुबली होती, त्या संदर्भात काही माहिती आहे का? नाही, तिच्या सोबतची डुबलेली होती पण तिला पोहतायच होती, त्यामुळे ती वरती आली. अच्छा, आरोपी ताब्यात घेऊन अटक केली का ताब्यात आहे सध्या? आरोपी सध्या ताब्यात आहे. पुढील चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.